गुड मॉर्निंग. हाय, वेलकम टू माय ब्लॉग. लेट झाला आहे मला जायचं आहे ऑफिसला. किती वाजले? 9 वाजले. मला 10 वाजता पोचायचं आहे. आता मी जाते आंघोळीला. बाय. हाय, गुड मॉर्निंग. आंघोळ वगैरे करून झाली आहे. मी कपडे घालून तयार. आता मी रेडी होते ऑफिससाठी. ऑलरेडी लेट झाला आहे मला. ठीक आहे, स्टार्ट करते. आज मला संध्याकाळी जायचं आहे बाहेर. जिथपर्यंत माझं सिरम सेट होतं, सेट झाल्यानंतर मी लावेल सनस्क्रीन. पिंपल जास्तच वाढत चाललं कारण की मी बाहेरचं खूप जास्त खाते सध्या. ओके, सनस्क्रीन. सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे गाईस. सनस्क्रीन लावावंच लागतं बाहेर. मी जास्त ते भरभरून 2 बोटं घ्या आणि मग लावा त्या सगळ्या गोष्टींमध्ये नाही पडत, कारण की माझी ऑइली स्किन आहे. मी जेवढं जास्त लावेल तेवढं मला जास्त त्रास होतो. तर मी तेवढंच लावते जेवढं मला गरज आहे. तर त्या चक्करमध्ये मी पडतच नाही की 2 बोटं सनस्क्रीन घ्या आणि मग लावा. तेवढं सफिशियंट आहे असं काही नसतं. मी लावलं आहे. मी 2 बोटं घेऊन लावल्यानंतर चेहऱ्यावर एवढं ऑइल. तो ऑइली आणि सेन्सिटिव्ह स्किन आहे. तर जसं तुम्ही हे बघणार, हे रेड झाले पूर्ण. काय माहिती, काहीतरी चुकून लागलं असेल तिकडे म्हणून. एवढी सेन्सिटिव्ह स्किन आहे. जरा हात जरी लावला तरी रेड होतं. त्याच्यात आता भरभरून कोणती क्रीम लावणार म्हटल्यावर तर मग वाटच लागलं. ऑलरेडी जास्त आहे. त्याला सेट व्हायला एवढा वेळ लागतो विचारायला. 2 बोटं लावली तर किती होईल? तर तेवढंच घ्या जेवढं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. जशी तुमची स्किन तुम्हाला सांगते तसंच करा बाबा. सनस्क्रीन लावून झालं, याला सेट होऊ द्यावं लागेल. याच्यावरती मी आता सध्या काही लावू नाही शकत आहे. वरती केस बांधून मी थोडंसं आय मेकअप करते, कारण की मला जायचं आहे बाहेर आज संध्याकाळी ऑफिसनंतर. घालते का स्टाईल? जसं आयलायनर लावतो तसं मी लावून घेतलं आहे. खाली पण लावून घेणार. डार्क कलर स्पंज करेन. पूर्णपणे स्मॅश झाल्यानंतर
थोडंसं क्लीन करून वरती जे आहे तर सेट करून घेणार मी बरोबर. कारण जास्त मेकअप तर मी करत नाही ऑफिस, असं वाटेल कितना मेकअप करके आई है, फरक नाही पडत आपल्याला, पण तरी मिररमध्ये बघते ना. परफेक्ट. लायनर लावून थोडंसं सेट करायचं आहे. मिळालं. फक्त विंग करणार आहे मी, कारण की मी ऑलरेडी केला पण कॅमेरामध्ये बघून करू की असं करू. येस, परफेक्ट. झालं. परफेक्ट. छान लागलाय ना तो. आय मेकअप झालेला आहे. जेवढं पण खाली पडलेलं आहे आता काय करायचं आहे, बस खाऊ बस खाऊ. क्यू perfume is needed. लिपस्टिक लावायची पण मला एकदा बघावं लागेल काही खायला आहे, किती वाजता 9:30 चालले, मला आता निघायला पाहिजे. काय बाकी आहे माझं लिपस्टिक वगैरे. मी फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट वगैरे लावत नाही, कारण की माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. मी फक्त सनस्क्रीन लावून घेते आणि त्याच्यानंतर मेकअप केला. सनस्क्रीन टिंटेड आहे, जर तुम्ही बघितलं असेल थोडंसं त्याच्यामध्ये असं फाउंडेशनसारखं लुक येतं आणि थोडंसं ग्लो आणि हायड्रेटेड लुक येतो. हे बघा एकदम मस्त असं. त्यामुळे मी ना लूज पावडर अप्लाय करते सध्या, कारण की मला खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे. तर त्यामुळे मी काही नाही लावत आहे याच्यावरती. मस्तपैकी सेट झालेला आहे ऑलरेडी. लिपस्टिक लावलं की परफेक्ट वाटेल, पण तरी मी थोडंसं ब्लश लावून घेते. तर मी ब्लश प्रॉपर ब्लश असं नाही आहे माझ्याकडे, पण काय माहिती तो चांगला वाटतच नाही माझ्यावरती. तर मी काय आहे आयशॅडोमधलाच ऑरेंज शेड घेऊन थोडंसं ना असं करून घेते. थोडं या साईडला घेते की लिफ्ट व्हायला पाहिजे फेस. चल ना थोडंसं लिफ्ट दिला. केस पण सेट करायला पडतील. माझे कॉलिग आहेत त्यामुळे मी कोम वगैरे करत नाही. मी माझा आउटफिट दाखवतो मी काय घातलं आहे. हे टॉप स्कर्ट बस. ठीक आहे, भिजव सोडायला येतील पप्पा, कारण की सचिन आणि मी आम्ही जाणार आहेत संध्याकाळी. आज नाही जाते गाडी, कारण की संध्याकाळीच मला हे लोक पिक करतील तिकडनं आणि मग तिकडनं आम्ही निघून जाऊ. छान वाटतंय आता. जास्त डार्क नाही, जास्त लाईट नाही. छोटीशी क्लिप हवी असणार मला, पण आहे नाही माझ्याकडे. आहे केवढेही क्लिप आणा, जेव्हा गरज असते जेव्हा लावायचं असतं तेव्हा काहीच नाही वेळ. तर गळ्यात घालायला पडणार, शोधते मी आता. बॅग पॅक करते.
ऑटोमॅटिक फिरतं. हाय, आम्ही आलोय आता बीच वरती यांच्यासोबत. तुला माहिती याचे ना ऑफिस मधून निघाले आणि त्याच्यानंतर एवढा पाऊस पडत होता की आम्ही व्लॉग वगैरे काही केलं नाही. आणि आता मी इथे आली आहे. माझा भाऊ याला एवढी लाज वाटते की हा फक्त पळतोय की मला नको घेऊ, मला नको घेऊ. बरं झाला उठला, मी याच्या चेअरवर बसून जाते. गरम गरम मुंग डाळच्या भजी आम्ही मागवल्यात आणि एवढा लाजतोय की बापरे गेलाय. आणि ही हाय चेरी, से हाय. मुंगा नको करू, लाजते. नको तेव्हा मोबाईल मध्ये हाय हॅलो करत राहते आणि आता लाजते. तर आम्ही खातोय गरम गरम वडापाव, गरम गरम वडापाव आणि मूग डाळची भजी. आता आम्ही खातोय. पाऊस, गरम गरम वडापाव, मूग डाळची भजी, अजून काय पाहिजे? बीच. बाहर नहीं बनाता। अरे लेकिन वो परी कैसे बनाती है? वो तो बाहर भी बनाती है, घर पे भी बनाती है. आप उसके बोलो ना. पापा बनाते हैं। तो ये तो मासी बना रही है ना. बोलो मासी, देखो कैसे बीच में हमें मैगी खिलाने लाई है. वाओ, बोलो हेलो गाइस. उठा लो ना बॅग. झाला आमचं खाऊन. आता आम्ही जरा जातोय बाहेर. बाहेर नाही म्हणजे इथे पाण्यामध्ये खेळण्यासाठी. चष्मा बिस्मा ठेवला. सगळं मध्येच आहे. चल दीदी. गेला पाऊस बाबा, गेला. कारण की खाता खाता एवढं जीवावर आलं ना की काय पाऊस ना. ओ छान वाटतं रात्रीचं खेळायला बीच वरती. लोक नाही, काय नाही. मम्मी मम्मी झालंय पाण्यात खेळून. आणि आता सचिन फोटो काढण्यासाठी ते हार्ट नाही असतं रेतीत बनवतात, तर तो हार्ट बनवायचा प्रयत्न करतोय. माहित आहे त्याच्याने बनला वाटतं. प्रयत्न करतोय बिचारा हार्ट बनवायचा. मग त्याच्यामध्ये आम्ही मोबाईल ठेवणार आणि मग सगळे आम्ही 4 जण फोटो काढणार. फोटो बघा तुम्ही, कदाचित जर आहे चांगले तर आम्ही दाखवू. आणि हा माझा हा नुसता पळतोय नुसता की नाही प्राची मेरे को मत लेना व्लॉग में देख असं. तो खूप बडबड करतो. एकच गोष्ट आहे मी जिकडे त्याला खूप बोलू शकते. क्या फिर क्या बेचारा नहीं चिप पाएगा तू. नहीं हो पाएगा तेरे से. तेरे सूरत वाले दोस्त को दिखाना. मैं ब्लॉग में आ रहा हूँ. हाय गाइस. हाय गाइस.
શું કરે છો તમે લોકો? वाव बनवलं की काय याने? दिसणार आहे का याच्यात? नाही आपण एडिट खाटच नाही दिसणार आहे. आम्ही आता निघालो तिकडनं. मजा गेली खूप. आम्ही वेगवेगळे व्हिडिओज काढले, ट्रान्झिशन व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, खूप धमाल केली. बापरे, खूप वेळानंतर आम्ही इथे आलो. कसं वाटतं चेरी? चांगलं, छान वाटलं, खूप मजा आली. आता बघूया काहीतरी खाऊ पिऊ. खायचं तर बिलकुल पण होत नाहीये कारण की आम्ही जेवढं खाल्लंय. आता काहीतरी पिऊ थोडंसं आणि मग त्याच्यानंतर घरी. Yes. What? Yes. Yes? Yes. 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 Pura universe. Yes. The universe, yes. लाईक करा लाईक करा, सबस्क्राईब करा. Like करा, subscribe करा, And and काय आहे अजून? बस लाईक करा, सबस्क्राईब करा, अजून काय? चला ओके बाय. bye bye. आम्ही आता घरी चाललो. Yes. येस.